तर हा स्वामींचा रोल म्हणजे हे स्वामी कृपेनेच मिळालेला आहे नाही का? मग हा रोल मिळण्यापूर्वी तुम्ही म्हणजे मला वाटतं नाट्यक्षेत्रात पण होतात आणि हळूहळू तुमची स्वामींनी तयारीच करून घेतली नाही का? तर त्या नाटकाचा प्रवास कसा झाला? इथे येण्याच्या आधी मी जॉब केला ॲक्च्युली 10 वर्ष मी जॉब करत होतो. हो. हां, माझं ग्रॅज्युएशन आहे हॉटेल मॅनेजमेंट आणि माझं मास्टर्स आहे पर्सनल मॅनेजमेंट, सो HR ॲडमिन. सो मी हॉटेल मॅनेजमेंट झाल्यावरती मी काही काळ हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण जॉबला होतो आणि मग MPM झाल्यावरती मी 8 वर्ष मी एका कन्स्ट्रक्शन रिअल एस्टेट फर्ममध्ये ॲज अ ॲडमिन हेड म्हणून मी जॉब करत होतो. पण ह्याच्या मागे काही तुम्हाला आता असं मागे बघताना वाटतं का की ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी स्वामींचा हेतू होता? कारण प्रत्येक जे आपण आत्तापर्यंतच्या आयुष्यात जे आपण करतो काहीतरी हेतू असेलच ना? हे बघ काय असतं ना, करेक्ट तुम्ही म्हणालात ते की प्रत्येक गोष्टीमागे एक रिझन आहे. सो याची सुरुवात खरं तर शाळेपासूनच झाली मी म्हणेन मग तर. कारण शाळेपासून म्हणजे अगदी 4थीपासूनच. कारण माझा पहिला परफॉर्मन्स जो कुठला मी केला स्टेजवर तो मी 4थीत केला होता. हां, तो एक कोळी डान्स होता जो एक ग्रुपमध्ये शाळेत बसवतात ते. सो तिथून सुरुवात झाली खरं तर. कुठल्या शाळेत होतात मी तुम्ही? स्वामी विवेकानंद विद्यालय तिथे पण नाशिक. स्वामी? हो नाशिकला. अच्छा, नाशिकचे तुम्ही? नाशिक. मी मूळ नाशिकचा आणि आता कामानिमित्त मुंबई. त्यामुळे माझी सुरुवात शाळेपासून झाली खरं तर या क्षेत्रामधली. मग शाळेमध्ये गॅदरिंग असेल, गणपती असतील तेव्हा आवर्जून परफॉर्म करतो दरवर्षी. मग 11वी-12वी माझं सायन्स. तिकडे जरा थोडी गॅप होती या गोष्टींना, कारण सायन्स म्हटल्यावरती ऑलरेडी त्याच गोष्टी एवढ्या होत्या की त्यातून वेळ मिळायचा नाही. कुठल्या कॉलेजला? नाशिकमध्ये? नाशिकलाच पुन्हा मी. माझं सगळं शिक्षण नाशिक, माझा जॉब नाशिक आणि फक्त आता गेली 5 वर्ष झाले, 6 वर्ष आले मी पूर्णपणे आता कामानिमित्त मुंबईत आहे. मग हॉटेल मॅनेजमेंट जो माझ्या आयुष्यातला फार मोठा एक ग्रूम करणारा जो माझा एक पिरियड आहे. सो दॅट इज हॉटेल मॅनेजमेंट. मग HMला आल्यावर पुन्हा मग माझ्या त्या ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या. मग दरवर्षी आमचे कॉलेजचे जे प्रोग्राम्स व्हायचे मग तिकडे परत मी परफॉर्म करायचो. प्रत्येक कार्यक्रम काही ना काही करून परफॉर्म करायचोच मी. आणि तिथे नाटकात भाग छोट्या? नाही कॉलेजच्या कॉलेजमध्ये. मग समजा फ्रेशर्स असेल फॉर एक्झाम्पल तर मग स्टँडअप करायचो. अरे वा. हां. आणि मला सगळं स्पॉन्टेनियस परत ते सुद्धा. आठवतंय त्यातला एखादा पीस? ते कसं मला आता खूप वर्ष आली करता, लाईक 12-14 वर्ष आली करता त्या गोष्टीला. आता थोडं अवघड आहे कारण मला म्हणजे मी हे सांगतो काय करायचं फक्त. माझी एक पद्धत अशी होती, मग कॉलेजचं आहे ना एक, तर काय करायचं की कॉलेजचे एवढे सर आहेत सगळे आपले HODs वगैरे. सो मी ऑब्झर्व करायचो एक, आपण रोज ते ॲक्टर ते आधीपासून आहे की काय माहीत नाही, पण एक व्यक्ती ऑब्झर्व करण्याची एक ती सवय खूप पहिल्यापासून लागलेली आहे. तर मग ते ऑब्झर्व करायचं आणि या सगळ्यांना घेऊन यांच्यावरच स्टँडअप करायचो, शिक्षकांवरतीच. आणि मग त्याची सवय असेल किंवा त्यांची बोलण्याची पद्धत असेल किंवा कोणी खूपच डिसिप्लिनवालं काही असेल तर मग त्यांच्यावरती मग एखादा छोटीशी चारोळी त्यांच्यावर असायची. किंवा आमचे एक शेफ होते आणि ते शेफ होते, त्यांची एक सवय होती, ते बऱ्याचदा ना बोलताना त्यांच्या काही मुवमेंट व्हायच्या की हे घेतलं मग आपण ते घेतलं, मग ते घेतलं मग तुम्ही नीड करा. त्यांच्या त्या बेकरी मुवमेंट्स सगळ्या होत्या ना, असं ते असं ते हे करायचं, त्या मुवमेंट्स त्याच्या कायम असायच्या. तर मग एक गाणं मला आठवतं, मी तेव्हा गाणं एक घेतलं होतं तेव्हा नुकताच कहो ना प्यार हे सिनेमा तेव्हा जस्ट रिलीज होता आणि मग त्या गाण्यावरती आणि मग सर कशा मुवमेंट करतील असं करून तेव्हा ते परफॉर्म केलं होतं मग ते. आणि मग ते मुवमेंट मला पूर्ण आठवत नाही ॲक्च्युली. मग ते होतं ना की दिल वालो दिल मेरा कहने को बेकरार है आणि मग ते त्याची अशी मुवमेंट होती ना ती, त्यामुळे मग ते नीड करायचं ॲक्च्युली, ते डो नीड करायचं ना. हां, सो कहो ना प्यारे म्हणून मग ते डो नीड करायचं. सो असं करून तेव्हा ते एक छोटंसं परफॉर्म केलं होतं. पण ते पहिल्याच फ्रेशरला लोकांना इतकं आवडलं ते आणि सरप्रायझिंगली शिक्षकांना आवडलं. म्हणजे ज्यांच्यावर केलं होतं ना त्यांनाही खूप आवडलं. त्याला खूप छान केलंच म्हणे. आणि मग कलाकाराला काय अवस्था आहे, शाबासकी आणि प्रोत्साहन झालं. मग दरवर्षी मग आवर्जून आता ह्यावर्षी काय करतोयस असं म्हणून मग ते करायचो. मग MPM आणि मग जॉब करताना पुन्हा तेच मग ऑफिसमध्ये सुद्धा हीच गोष्ट परत झाली. म्हणजे जे मी कॉलेजला असताना करायचो की शिक्षक आणि
स्टँडअपचा एक रूल काय असतो बेसिकली, समजा आता आपण एक ग्रुप आहे, समजा आपला एक 20 लोकांचा ग्रुप आहे आणि त्या 20 लोकांच्या ग्रुपवर मला स्टँडअप करायचं आहे. तर या 20 लोकांना घेऊनच जर का मी काही जोक्स क्रॅक केले किंवा यांचे किस्से सांगितले तर ते अप्रिशिएट जास्त होतात आणि ती मजा येते, कारण प्रत्येकजण एकमेकांना ओळखत असतो ना त्या ठिकाणी. सो जसं कॉलेजमध्ये शिक्षकांना घेऊन हे करायचो, ऑफिस जॉईन झाल्यावरती फक्त जागा बदलली. मग आमचे ऑफिसचे जेवढे HODs होते सगळे, राईट फ्रॉम अ डिरेक्टर्स, VP, मग यांना घेऊन मग मी एक पूर्ण तिकडे एक स्किट बसवलं. अरे वा. आणि आमची दरवर्षी एक हे व्हायचं, ॲन्युअल डे असायचा आमचा दरवर्षी आणि ॲडमिन म्हटल्यावरती आम्ही सगळं ते ऑर्गनाईज करायचो. सो आम्ही मग बाहेर होतो एका ठिकाणी आणि मग मी परफॉर्म करणार. मग आता ह्या सगळ्यांचं मी ऑब्झर्व केलं होतं, कोण कोण काय 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 आहे. आणि मग झालं, मग परफॉर्म केलं आणि तिकडे ऑडियन्स तर मला इतका होता, म्हणजे समोर आमच्या जवळपास 700-800 लोकांचा ऑडियन्स मला मिळाला होता. अरे कारण आमचे वा. सगळेच कलिग्स सगळे 700-800 लोकांचा ऑडियन्स आणि परफॉर्म. आणि तो प्रोग्राम इतका कमाल झाला, लोक लिटरली हसत हसत खुर्चीवरून खाली पडले. हां. इतकं ते हिट झालं होतं तेव्हा ते. कारण म्हटलं ना की ती लोकं की जे प्रत्येकाला माहिती आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण एका ऑफिसमध्ये आहोत, सो तुम्ही ऑफिसमधल्या प्रत्येकाला माहिती आहात. सो तुमचं जर एखादं मॅनरिझम मी प्रेझेंट केलं ते सगळेजण रिलेट करतात आणि अरे हो रे, हे असंच करतात बरं का हे. सो तो एक खूप धमाल झालं ते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.